विनयभंग व दंगलीचे गुन्हे दाखल। नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार। अमरावती लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विजयी उमेदवाराचा जल्लोष करत असताना दोन गटात झालेला वाद विकोपाला गेल्याने चांदूरबाजार पोलिसांनी विनयभंग व दंगलीचे गुन्हे दाखल करत 4 आरोपींना ताब्यात घेतले असून 11 आरोपी पसार झाले आहेत। या प्रकरणी चांदूरबाजार शहरातील हिंदू संघटनांनी आक्रमक होत 5 जून रोजी झालेल्या घटनेचा निषेध करत 6 जून रोजी चांदूरबाजार शहरामध्ये पूर्णतः कठोर बंद ठेवत आरोपी व आरोपींवरती कारवाईची मागणी केली आहे। स्थानीय गाडगेनगर चौकात लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांच्या विजयी जल्लोषात 5 जून रोजच्या रात्रीमध्ये असताना याच दरम्यान एक महिला पुरुष मोटरसायकलने घराकडे जात असताना विशिष्ट समाजातील 2 ते 3 मुलांनी महिलेसह पतीला मारहाण केली। या घटनेवरून महिलेचे नातेवाईक सदर मुलांना जाब विचारताना असताना 10 ते 15 मुलांनी त्यांना मारहाण करत शिवीगाळ केल्याची तक्रार चांदूरबाजार पोलीस स्टेशनला येथे देण्यात आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 15 आरोपींवरती भारतीय दंड संहिता 1860 कलम 143 14 5 147 149 223 354 50 594 गुन्हा दाखल करत चौघांना ताब्यात घेतले आहे। या घटनेनंतर संतप्त झालेल्या हिंदुत्ववादी संघटनेने शहर बंद ठेवण्याचे आवाहन केले असता आरोपींनी व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली। शहरात तथा शांततापूर्ण वातावरणात असून कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले असून चांदूरबाजार शहरात उपविभागीय पोलीस अधिकारी अतुल कुमार नवगिरे, ठाणेदार सूरज बोर्डे, परतवाडा, ब्राह्मणवाडा, थरी, शिरसगाव, आशेगाव पूर्णा येथील पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दल व पोलिसांचे विशेष कुटुंब लक्ष ठेवून आहेत। दिनांक 4 तारखेला महाविकास आघाडीचे अमरावती लोकसभेचे उमेदवार बळवंत वानखळे हे विजयी झाले आणि नंतर त्या विजय झाल्यानंतर अमरावती जिल्ह्यात जागोजागी त्यांच्या विजयाचा जल्लोष सगळीकडे संपन्न होत असताना काही ठिकाणी अमरावती जिल्ह्याभरात आम्हाला सर्व असं निदर्शनात येते की हिंदुत्ववादी संघटनांना, हिंदू लोकांना या जल्लोषाच्या माध्यमातून गृहीत धरण्याचं काम आणि अराजकता पसरवण्याचं काम या बळवंत वानखळेच्या कार्यकर्ते करत आहेत। एकीकडे काँग्रेस ही प्रेमाचं दुकान म्हणून या देशभरात प्रेमाचं दुकान म्हणून काम करते आहे आणि त्यांचा उमेदवार निवडून आल्यानंतर सामान्य लोकांना आणि एक विशिष्ट समाजाच्या माध्यमातून हिंदू समाजाच्या लोकांना जर त्रास होत असेल तर हा अतिशय निंदनीय प्रकार आहे। काल आमच्या चांदूर बाजारला बिना परवानगी डीजे लावण्यात आला, त्या डीजेचा रस्ता ब्लॉक करण्यात आला, येणाऱ्या जाणाऱ्यांना सगळ्यांना त्रास देण्यात आला। इतप्पर तो ग्रामीण रुग्णालयाचा रस्ता असताना रुग्णवाहिका सुद्धा अडवण्यात आली, परंतु प्रशासनाने त्यांना कोणत्या पद्धतीने परवानगी दिली होती याची सखोल चौकशी व्हावी आणि हा जो उन्माद आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे आणि या उन्मादाला प्रशासनाने वेळेस जर कधी रोखलं नाही तर आम्ही सर्व संघटना, हिंदुत्ववादी संघटना असो, सर्व पक्ष असो, आम्ही एकत्र येऊन याचा निषेध करणार आहोत। आज व्यापाऱ्यांनी 100% चांदूर बाजार बंद ठेवला। व्यापाऱ्यांचा आम्ही मनपूर्वक आभार मानतो। चांदूर बाजारच्या सर्व हिंदुवादी संघटना असो, इतर संघटना असो, त्या सर्वांचे कार्यकर्ते इथे उपस्थित झाले। त्या सर्वांचं भारतीय जनता पार्टी चांदूर बाजार तालुक्याच्या वतीने मी आभार मानतो। काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट, चांदूर बाजार रोड, चांदूर नाका जवळ, अचलपूर। शुद्ध शाकाहारी एंड फॅमिली गार्डन, शुद्धता व स्वादिष्ट में भरपूर व्यंजनांचा खजिना। काव्या रेस्टॉरंट, अचलपूर। आपल्या पाल्याचा, मुलीचा बर्थडे करायचा आहे किंवा तुमच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची आहे किंवा लग्नाचं रिसेप्शन करायचं आहे तेव्हा आताच संपर्क करा 8180080800 या क्रमांकावरती। आपल्या शहरात सुरू झाले आहे काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट, तेव्हा आताच संपर्क करा कारण लिमिटेड डेट्स अवेलेबल। तेव्हा आजच संपर्क करा आणि आपली डेट निश्चित करा।